मँचेस्टर टेस्टमध्ये भारताचा सलामवीर केएल राहुलनं आपल्या नावावर एक खास रेकॉर्ड केलेला आहे। इंग्लंड विरुद्ध खेळताना त्यानं 1000 रन्सचा टप्पा पार केलाय। अशी कामगिरी करणारा केएल राहुल चौथा बॅटर ठरलाय। याआधी सुनील गावस्कर, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर या दिग्गज खेळाडूंनी ही कामगिरी केली होती। मँचेस्टर टेस्टमध्ये टीम इंडियानं प्लेइंग 11 मध्ये 5 डावखुऱ्या बॅटरना संधी दिलेली आहे। टीम इंडियाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 5 डावखुऱ्या फलंदाजांना संधी देण्यात आली आहे। टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, रिषभ पंत, रवींद्र जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे डावखुऱ्या फलंदाजांपैकी 5 फलंदाज आहेत। भारताचा डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालनं मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर इतिहास रचलेला आहे। त्यानं चौथ्या टेस्टमध्ये असा पराक्रम केलाय जो गेल्या 50 वर्षांपासून भारतीय सलामवीर करू शकला नाहीये। इंग्लंड विरुद्ध यशस्वीनं 58 रन्सची दमदार खेळी केली आहे आणि या मैदानावर 50 वर्षात अर्धशतक झळकावणारा तो पहिला भारतीय सलामवीर ठरलाय। अफगाणिस्तानच्या शपागीज क्रिकेट लीगमध्ये मोहम्मद नबी आणि त्याचा मुलगा हसन इसाखिल एकमेकांविरुद्ध खेळताना दिसले। 9व्या ओव्हरमध्ये नबीच्या पहिल्याच बॉलवर हसननं उत्तुंग षटकार खेचला। त्याचा शॉट बघून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आणि नबी फक्त पाहतच राहिला। हसनचा हा शॉट आणि बापलेक यांच्यातला हा सामना सोशल मीडियावर व्हायरल होतोय। झिम्बाब्वेचा दिग्गज खेळाडू ब्रॅडन टेलर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालाय। 3.5 वर्षांची बंदी पूर्ण केल्यानंतर तो पुन्हा पुनरागमनासाठी सज्ज झालेला आहे। आगामी इंग्लंड न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये त्याचा समावेश होण्याची शक्यता आहे। 25 जुलैला टेलरची बंदी संपणार आहे। ऑलिम्पिक मेडल विजेती पीव्ही सिंधूनं चायना बॅडमिंटन ओपनच्या पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय। सिंधूनं जपानची बॅडमिंटनपटू टोमोका मियाझाकीचं आव्हान 3 सेट्समध्ये मोडीत काढले। सिंधूनं जपानच्या बॅडमिंटनपटूचा 21-15, 8-21, 21-17 असा धुव्वा उडवलेला आहे। चायना बॅडमिंटन ओपन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये सात्विक आणि चिरागनं आपली विजयी मालिका सुरूच ठेवली आहे। सात्विक आणि चिरागनं जपानच्या केनिया मित्सुहाशी आणि हिरोकी ओकामुरा या जोडीवर सहज विजय मिळवलाय। सात्विक आणि चिरागनं 21-13 आणि 21-9 असा विजय मिळवत पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय। अंशुल कंबोजला मँचेस्टर कसोटीमध्ये पदार्पणाची संधी मिळणार आहे। भारताचा दिग्गज स्पिनर अनिल कुंबळेनंही मँचेस्टरमध्ये कसोटीत पदार्पण केलं होतं। कुंबळे आणि कंबोज यांच्यामध्ये आणखी एक साम्य आहे। 1999 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात अनिल कुंबळेंनी सर्व 10 विकेट्स घेतल्या। अंशुलनं भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये हा पराक्रम केलेला आहे। 2024 मध्ये रणजी ट्रॉफी सामन्यात त्यानं केरळच्या सर्व 10 फलंदाजांना बाद केलंय। मँचेस्टर टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाला धक्का बसलाय। विकेटकीपर बॅटर रिषभ पंतला बॅटिंग करत असताना मैदान सोडून जावं लागलंय। इनिंगच्या मध्यावरच रिषभला मैदान सोडून बाहेर जावं लागलंय। इंग्लंडचा बॉलर क्रिस वोक्सचा बॉल पायावर आदळल्यानं पंतच्या पायातून रक्त यायला लागलं आणि त्यानंतर त्याला तातडीनं मैदानामधून बाहेर पडावं लागलंय। सध्या टीम इंडियाची मेडिकल टीम पंतच्या दुखापतीवर नजर ठेवून आहे। भारताची आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखनं आपली स्वप्नवत गौरदौड कायम राखत महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेची फायनल गाठलेली आहे। दिव्यानं सेमीफायनलमध्ये चीनच्या माजी जगज्जेत्या आणि चौथ्या मानांकित टॅन झोंगियाचा 1.5 आणि 0.5 असा पराभव केलेला आहे। या स्पर्धेची फायनल गाठणारी दिव्या पहिली भारतीय। या विजयासह दिव्यानं पुढील वर्षीच्या कॅन्डिडेट्स पात्रता मिळवत दुहेरी यश संपादन केलंय। हरिद्वारमधील हरकी पौडीजवळ एक थरारक घटना घडलेली आहे। भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार, एशियन गेम्स सुवर्णपदक विजेता आणि अर्जुन पुरस्कारानं सन्मानित दीपक हुड्डा गंगा नदीमध्ये स्नान करत असताना अचानक नदीच्या प्रचंड प्रवाहामध्ये वाहून गेला। घटनास्थळी तैनात असलेल्या पीएससीच्या जवानांनी तातडीनं राफ्ट घेऊन नदीमध्ये उतरत दीपक हुड्डाला सुखरूप बाहेर काढले। या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान काही क्षण अतिशय भीषण होते, मात्र जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत दीपकचा जीव वाचवला। रेस्क्यू नंतर बोलताना दीपक हुड्डा भावुक झाला। त्यानं जवानांचे आभारही मानले। उत्तराखंड पुलिस के